असे बघा इकडे जिवंत. सुरुवातीला मलाही शंका होती, एवढा लांब प्रवास मासा तग धरतो का नाही. आणि ही शंका फक्त तुमची नसते, प्रत्येक नव्या मत्स्यपालकाची असते. कारण मासा मेल्यावर आपण केलेली सगळी गुंतवणूक प्रश्नात येते. म्हणूनच मासा कुठून आणायचा, कधी आणायचा आणि कसा ट्रान्सपोर्ट करायचा यावर सगळं अवलंबून असतं. रस्त्यावरचा प्रत्येक धक्का, प्रत्येक मिनिट माशासाठी निर्णायक असतो. पण जेव्हा सिस्टीम माहिती असते, तेव्हा घाई नाही आणि कुठली भीती पण नाही. म्हणूनच आम्ही फक्त मासे विकत घेत नाही, बीज देतो, योग्य मार्गदर्शन देतो, माशाचं खाद्य देतो आणि गरज पडली तर मासा परत बायबॅक करण्याची जबाबदारीही घेतो. कारण मत्स्यपालन हा एक दिवसाचा धंदा नाहीये, तो महिन्यांचा विश्वास असतो. म्हणूनच आजही नवीन लोक येतात, आधी पाहतात, प्रश्न विचारतात आणि मगच ठरवतात. माशापेक्षा जास्त महत्वाची असते त्याची हाताळणी. मत्स्यपालनामध्ये प्रश्न किती मासे हा नसतो, तर प्रश्न असतो शेवटपर्यंत कोण जबाबदारी घेतो.